नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2017 यावर्षी आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील इतिहास या विषयाचे 15 प्रश्न जे आहेत त्यांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. ओके, तर यापूर्वीच आपण बाकीच्या विषयांचे विश्लेषण पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? पर्याय आहेत: 1. महात्मा ज्योतिबा फुले, 2. सरोजिनी नायडू, 3. महात्मा गांधी आणि 4. ॲनी बेझंट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. आता हे उत्तर कसं काय? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाल जरी तुम्ही पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला उत्तर समजून जाईल. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य जे आहे तर ते स्त्रियांच्या शिक्षणाशी संबंधित आहे. त्याचबरोबर जर आपण सरोजिनी नायडू यांचा विचार केला तर त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये असणारे एक ॲक्टिव्ह अशी पर्सनॅलिटी ती होती. तर सरोजिनी नायडू यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती महात्मा गांधीजींकडून प्रेरणा घेऊनच त्या या चळवळीमध्ये आलेल्या होत्या. डॉक्टर ॲनी बेझंट यांचा विचार केला तर त्या एक आयरिश विदुषी होत्या, आयर्लंडवरून आलेल्या होत्या आणि त्यांनी भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या प्रसारासाठी आलेल्या होत्या. त्याचबरोबर भारतामध्ये त्यांनी होम रूल लीग किंवा होम रूल चळवळ जी आहे तर ही होम रूल चळवळीचा प्रसार सुद्धा केलेला आपल्याला आढळून येतो. आणि त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय सभेचा जर आपण विचार केला किंवा राष्ट्रीय काँग्रेसचा जर विचार केला तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुद्धा ॲनी बेझंट यांना ओळखलं जातं. तर सरोजिनी नायडू यांना पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून ओळखलं जातं. सो एवढी इन्फॉर्मेशन या प्रश्नामधून सफिशियंट आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? 1:2, 1:3, 1:4 की 1:5? तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी आपण थोडीशी माहिती पाहूयात. 1857च्या उठावापूर्वी जे इंग्रजी सैनिकांचं हिंदी सैनिकांशी असलेलं प्रमाण होतं ते होतं 1:10. म्हणजे जर 10 भारतीय सैनिक असतील तर त्यांच्यासोबत एक इंग्रजी सैनिक असेल या पद्धतीने. मात्र जेव्हा 1857चा उठाव झाला तर या उठावामध्ये ब्रिटिशांना खूप मोठा असा धक्का बसला होता किंवा ब्रिटिश सत्तेला हादरवून टाकणारी अशी ही घटना होती. आणि याच्यामध्ये उठावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सैनिकांनीच म्हणजे सैनिकांच्या तुकड्यांनी जे आहे तर तो सहभाग घेतलेला होता किंवा सैनिकांच्या तुकड्यांनी बंड केलेलं होतं. आणि त्यामुळे ब्रिटिशांना या सैनिकांमध्ये किंवा या सैनिकांच्या तुकड्यांमध्ये अशी काही माणसं किंवा काही नियंत्रण असण्याची गरज भासू लागली आणि म्हणून त्यांनी हे जे प्रमाण आहे ते बदलवलेलं होतं. ओके, तर मग आता 1857च्या उठावानंतर हे प्रमाण एक्झॅक्टली किती केलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 1:2 पर्याय क्रमांक 1. मग आता 1:2 म्हणजे काय? तर एक इंग्रजी सैनिक असेल किंवा एक ब्रिटिश सैनिक असेल आणि 2 भारतीय सैनिक असतील या पद्धतीने. आता हे जे प्रमाण होतं 1:2 तर हे होतं बंगाल प्रांतासाठी. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि आपल्याला प्रश्नही तोच विचारलेला आहे. पण जर समजा स्पेसिफिकली पर्टिक्युलरली एक नाव घेऊन जर तुम्हाला विचारलं की मुंबई प्रांतासाठी हे प्रमाण किती होतं तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल 1:3. ओके, मात्र आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे 1:2. 1857च्या उठावाचा अभ्यास करताना आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे की हा घटक जो आहे तो आपल्याला अजिबात स्किप करायचा नाही. कारण ज्या पद्धतीने राष्ट्रीय सभा या घटकावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, एकाच वर्षी 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच पद्धतीने 1857चा उठाव या घटकावरती सुद्धा एकाच वर्षी 2-2 प्रश्न आलेले आहेत. आणि म्हणूनच हा उठाव जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे जोडा जुळवा. याच्यामध्ये एका गटामध्ये विचारसरणी दिलेली आहे तर दुसऱ्या गटामध्ये व्यक्ती दिलेला आहे. म्हणजे कोणती व्यक्ती जी आहे ती कोणत्या विचारसरणीला बिलॉंग करते असा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला गट जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे साम्राज्यवादी विचारसरणी, केम्ब्रिज विचारसरणी, राष्ट्रवादी विचारसरणी आणि साम्यवादी विचारसरणी. जर आपण दुसरा गट पाहिला, व्यक्तींची नावं पाहिली तर पहिली व्यक्ती आहे व्हॅलेंटाईन चिरोल, दुसरी आहे अनिल सेयल, तिसरी व्यक्ती आहे RC मुजुमदार आणि चौथी व्यक्ती आहे RP दत्त. आता ज्यावेळेला असे प्रश्न येतात ना तर या प्रश्नांबाबतीत आपण कुठेच काहीच वाचलेलं नसतं, म्हणजे बेसिकली वाचलेलंच नसतं. तर मग असे प्रश्न कुठून येतात हे आपल्याला समजत नाही. याच्यामध्ये एखादा जरी ऑप्शन आपल्याला माहीत असेल तरी सुद्धा आपला आन्सर येऊ शकतं, कारण बऱ्याचदा सिमिलर ऑप्शन याच्यामध्ये दिलेले नसतात, सगळे वेगळे वेगळे ऑप्शन दिलेले असतात.
पण हा घटक म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की असं तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत की हे एकच पुस्तक वाच आणि याच्यातून सगळेच्या सगळे प्रश्न येतील. सो इतिहासाच्या बाबतीमध्ये आपल्याला तेवढा व्यवस्थित विचार करून अभ्यास करावा लागतो किंवा अटेम्प्ट करावा लागतो की आपल्याला किती प्रश्न सुटू शकतात. ओके, मग आता असे प्रश्न आल्यानंतर जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते मी जस्ट तुम्हाला सांगते. ही ट्रिक प्रत्येक वेळी लागू होईलच असं नाही, पण मॅक्झिमम टाइम ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. अशी कोणती ट्रिक आहे ज्यावेळेला असा प्रश्न येतो आणि तिथे सगळं अननोन असतं, तर बऱ्याचदा त्या प्रश्नाचं उत्तर जे असतं तर त्या जोड्या समोरासमोर दिलेल्या असतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि या प्रश्नाचं उत्तरही तसंच आहे. पर्याय क्रमांक 3 1 2 3 4. तर हे जे लॉजिक आहे पण ते अशाच प्रश्नांमध्ये लागू होईल जे प्रश्न खूप चर्चेमध्ये नाही आहेत किंवा जी रेफरन्स बुक्स आपण वापरतो तर त्या बुकमध्ये मोस्टली अशी काही गोष्टी मेन्शन नसतील. एखादा प्रश्न विकिपीडियावरून वगैरे किंवा दुसऱ्या कुठल्या वेबसाईटवरून घेतलेला असेल तर अशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट असू शकते, पण 100% ही ट्रिक लागू होऊ शकत नाही, पण मॅक्झिमम टाइम तुम्ही ही वापरू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मग थोडीशी माहिती पाहूया या प्रश्नाबद्दल. साम्राज्यवादी विचारसरणी जी आहे ती व्हॅलेंटाईन चिरोल यांची आहे. मग आता व्हॅलेंटाईन चिरोल ही व्यक्ती आणखी एका संदर्भासाठी आपल्याला लक्षात ठेवावी लागते, ते म्हणजे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया अनरेस्ट. इंडिया अनरेस्ट. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे किंवा हे पुस्तक आपल्याला का लक्षात ठेवायचं आहे, तर याच पुस्तकामध्ये त्यांनी आपले जे लोकमान्य टिळक आहेत त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून उल्लेखलेला आहे किंवा त्यांचा उल्लेख असा केलेला आहे. आणि हे पुस्तक जे आहे ते 1910चं पुस्तक आहे आणि त्यावेळेला त्यांनी लोकमान्य टिळकांचा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून उल्लेख केलेला आहे, म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. जर आपण दुसरा पर्याय पाहिला केम्ब्रिज विचारसरणी, तर त्याचा जो पर्याय आहे किंवा केम्ब्रिज विचारसरणी कोणाशी संबंधित आहे तर ते आहेत अनिल सेयल. आता अनिल सेयल जे आहेत किंवा केम्ब्रिज विचारसरणी जे आहे तर केम्ब्रिज विचारसरणीचा जो उदय आहे तो 1960ला झालेला आहे. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती आहे अनिल सेयल. त्यानंतर राष्ट्रवादी विचारसरणी जी आहे ती होती आर.सी. मुजुमदार यांची. आर.सी. मुजुमदार जे आहेत ते एक भारतीय आहेत आणि त्यांनी सुद्धा एक बुक लिहिलेलं आहे जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे बरेचसे प्रश्न तुम्ही पाहिले असतील की पूर्वी काय केलेलं असतं, त्या एखादा प्रश्न आलेला असतो. जर तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्याच्यामध्ये प्रश्न आलेला असतो आणि त्याचे जे ऑप्शन असतात किंवा त्याची जी इतर माहिती असते, प्रश्नाशी संबंधित इतर माहिती जी असते, तर त्या माहितीवरती पुढच्या वर्षी प्रश्न आलेले असतात. सो मे बी इथे जोड्या लावायला प्रश्न आलाय तर कदाचित याच व्यक्तींच्या बुक्सबद्दल आपल्याला नंतर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ती बुक्स माहिती असली पाहिजे. तर आर.सी. मुजुमदार यांनी हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल हे जे बुक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल हे बुक त्यांनी लिहिलेलं आहे आणि अगदी 10 खंड या पुस्तकाचे प्रकाशित झालेले आहेत. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पर्याय होता साम्यवादी विचारसरणी. तर आर.पी. दत्त ही व्यक्ती जी आहे तर ते साम्यवादी विचारसरणीशी रिलेटेड आहेत. ते एक ICS ऑफिसर होते, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यांनी सुद्धा एक बुक लिहिलेलं आहे जे आपल्याला माहिती पाहिजे. तर ते बुक होतं द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे त्यांचं बुक आहे. ओके, तर हे पण लक्षात ठेवा. सो व्हॅलेंटाईन चिरोल यांचं इंडिया अनरेस्ट, आर.सी. मुजुमदार यांचं हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल आणि आर.पी. दत्त यांचं द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ही पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एक प्रश्न पाहिला होता ज्याच्यामध्ये जी पहिली सूतगिरणी होती तर ती कोणी सुरू केली म्हणून प्रश्न आलेला होता, जो की CN तावर यांच्याशी संबंधित होता. आता इथे आपल्याला टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना विचारली. आता असे फॅक्च्युअल क्वेश्चन आपण हिस्ट्रीमध्ये एक्सपेक्ट करू शकतो, असे प्रश्न येतात. तर याचे ऑप्शन आहेत दोराबजी टाटा, ऑप्शन 2 आहे जमशेदजी टाटा, ऑप्शन 3 आहे रतन टाटा आणि पुढचा ऑप्शन जो आहे तो आहे विरजित टाटा. तर मग असे प्रश्न ज्यावेळेला येतात तर ते तुम्हाला स्पेसिफिकली त्याचं नाव माहीत असणं सुद्धा इथे अपेक्षित असतं, नाहीतर मग असे प्रश्न जे आहेत ते आपले चुकू शकतात. ओके, तर या प्रश्नाचं आपण बरोबर उत्तर जे आहे ते पाहूयात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोराबजी टाटा.
पर्याय क्रमांक 1 दोराबजी टाटा आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता दोराबजी टाटांबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे त्यांनी टाटा स्टील जे आहे ते सुरू केले 1907ला. टाटा स्टील 1907ला. टाटा हायड्रोलिक पॉवर जे आता आपण प्रश्नामध्ये बघतोय तर ते 1919ला आहे. त्याचबरोबर ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे पहिले अध्यक्ष सुद्धा होते. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 1989 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? आता इथे आपल्याला मुंबई प्रांतातील विचारलेलं आहे. तर असे प्रश्न पण ज्यावेळेला येतात त्यावेळेला काळजीपूर्वक वाचायचे की एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे बॉम्बे हेरॉल्ड. ओके, पर्याय क्रमांक 4 बॉम्बे हेरॉल्ड. आणि 1791 पासून, म्हणजे आता हे 1789ला सुरू झालं, तर 1791 पासून याच बॉम्बे हेरॉल्डलाच बॉम्बे गॅझेट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ओके, किंवा त्याचं नामांतर झालं बॉम्बे गॅझेटमध्ये. त्यानंतर बॉम्बे कुरिअर जे आहे ते 1790चं आहे, बॉम्बे कुरिअर. आणि दर्पण जे आहे ते तुम्हाला माहित असेल की मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ते सुरू केलेलं होतं. तर तुम्ही हे वृत्तपत्र जे आहे ते केव्हा सुरू झालं ते मला सांगणार आहात. आणि दुसरी गोष्ट, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आपण महाराष्ट्रामध्ये काहीतरी विशेष म्हणून साजरा करतो. तर काय म्हणून साजरा करतो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला? पर्याय 1 लॉर्ड मेयो, पर्याय 2 लॉर्ड डलहौसी, पर्याय 3 लॉर्ड वेलस्ली आणि पर्याय 4 लॉर्ड लिटर. आता असे काही गव्हर्नर जनरल आहेत, काही व्हॉइसरॉय आहेत जे भारतामध्ये असताना मरण पावलेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू भारतामध्ये झालेला आहे. मग जेव्हा असे प्रश्न येतात तर ते प्रश्न आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. मग तुम्ही ज्यावेळेला गव्हर्नर जनरल्सचा अभ्यास करता तर सरसकट सगळे गव्हर्नर जनरल करत बसायचं का? तर नाही. ज्यांच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत अशा गव्हर्नर जनरल्सचा किंवा व्हॉइसरॉयचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आता याचं जे उत्तर आहे ते आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांचा खून जो आहे तो एका पठाणाने केलेला होता अंदमान या बेटावरती. तर त्यामुळे हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. मग आता हे पठाणाने खून करण्याचं कारण काय होतं? तर त्यात वहाबी आंदोलन जे होतं, वहाबी आंदोलन, तर ते त्या कालावधीमध्ये फार गाजलेलं आंदोलन होतं आणि ब्रिटिशांनी हे आंदोलन दडपण्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्याच रागातून त्या पठाणांनी लॉर्ड मेयोचा खून केलेला होता. तर लॉर्ड मेयो ही जी व्यक्ती आहे ती आपल्याला आपल्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाची आहे. ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 2 गोष्टींसाठी ती महत्त्वाची आहे. त्याचं म्हणजे ती कारणं कोणती आहेत ती मी सांगते. 1870चा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेचं विकेंद्रीकरण घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते लॉर्ड मेयोने केलं. भारतीय अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण घडवून आणण्याचं कार्य लॉर्ड मेयोने केलं आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून आपण लॉर्ड मेयोला ओळखतो. त्याचबरोबर 1872 या साली भारताची पहिली जनगणना, प्रथम जनगणना जी आहे ती लॉर्ड मेयो यांच्या कालावधीमध्येच करण्यात आली. आणि मग आता परत एकदा लॉर्ड मेयोवरती प्रश्न काय येऊ शकतो? त्याचं रिझन म्हणजे 2021ची जनगणना होणार आहे, बरोबर. आणि ज्यावेळेला आपल्याला जनगणना होते, नवीन आकडेवारी येत असते, तर त्यावेळेला त्याच्या हिस्ट्रीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो लॉर्ड मेयोबद्दल ही गोष्ट पण तुम्हाला माहिती पाहिजे की त्यांच्या कालावधीमध्येच भारताची पहिली जनगणना झाली. मग आता जनगणनेचा इतिहास बराच आहे की म्हणजे केव्हापासून दर 10 वर्षांनी रेग्युलर अशी जनगणना व्हायला लागली किंवा सगळ्यात पहिली जनगणना कुठे झाली की कोणत्या शहरासाठी करण्यात आली. तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा एक व्हिडिओ तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत? पर्याय 1 महात्मा गांधी, 2 लोकमान्य टिळक, 3 महात्मा फुले आणि 4 दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांचं मत असं होतं की वेद हे अपौरुषेय नाहीत. म्हणजे काय? तर ते कुठल्या तरी पुरुषाने किंवा कुठल्या तरी व्यक्तीने लिहिलेले आहेत. असं जे वेदांबद्दल जे बोललं जात होतं की ते देवाने लिहून ठेवलेले आहेत किंवा देवानेच सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, तर असं काही नाही असं महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? 1 सायमन विरोधी सत्याग्रह, 2 सविनय कायदेभंग चळवळ, 3 असहकार चळवळ आणि 4 भारत छोडो चळवळ. तर हा अतिशय सोपा असा प्रश्न होता. चौरी चौरा घटना म्हटलं की आपल्याला आठवतं ते आंदोलन कुठलं?
असहकार चळवळ. मग आता असहकार चळवळीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. 1920 पासून ही चळवळ सुरू झाली होती आणि 1922ला ही चळवळ थांबलेली आहे. आणि जर आपण गांधीजींच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा राष्ट्रीय पातळीवरची मोठी चळवळ पहिली जर त्यांच्या लाईफमधली म्हटलं तर आपण असहकार चळवळ असं म्हणू शकतो. मग आता असहकार चळवळ म्हणजे काय होतं, तर सरकारला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही, ही एक असहकार चळवळ म्हणून ओळखली जाते. मग असहकार चळवळ जेव्हा चालू होती त्यावेळेला 5 फेब्रुवारी 1922 रोजी एक घटना घडली. ही घटना घडली होती उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी इथे काय झालं, शेतकऱ्यांची एक मिरवणूक चाललेली होती आणि त्याच्यावरती पोलिसांनी जे आहे तर पोलिसांनी लाठीचार्ज गोळीबार वगैरे केला आणि त्यामुळे मग चिडून ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, तर पोलीस चौकीला आग लावली. कुठल्या पोलीस चौकीला, तर चौरी चौरा या पोलीस चौकीला आग लावली आणि त्याच्यामध्ये 22 पोलीस जे आहेत ते मृत्युमुखी पडले. आता 21 की 22 या आकड्यामध्ये थोडं कन्फ्युजन असू शकतं, कारण काही रेफरन्स बुकमध्ये असं म्हटलेलं आहे की जो एक इन्स्पेक्टर होता त्याला पकडून 22, काहीमध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला पकडून 21. तर 22 हा आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण मॅक्झिमम रेफरन्स बुकमध्ये 22 हाच आकडा दिलेला आहे. तर 22 पोलीस जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याचबरोबर मग 10 मार्चला नंतर म्हणजे 5 फेब्रुवारीला ही घटना घडली आणि मग गांधीजींनी चळवळ मागे घेण्याची घोषणा केली की असहकार चळवळ जी आहे ती मी मागे घेत आहे. 10 मार्च 1922ला 10 मार्च 1922ला महात्मा गांधीजींना अटक करण्यात आली आणि त्यांना 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. ओके, पण ते 6 वर्ष जेलमध्ये राहिले का, तर नाही. 5 फेब्रुवारी 1924ला म्हणजे 2 वर्षानंतर लगेच त्यांची सुटका करण्यात आली तब्येतीच्या कारणावरून. ओके, तर असहकार चळवळीच्या बाबतीत तो ठराव कधी पारित झाला, तो ठराव मांडला कोणी, तर तो ठराव 2 वेळा मांडला गेलेला. मग पहिल्यांदा त्याला अपोज केलं होतं चित्तरंजन दास आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काही नेत्यांच्या गटाने. मात्र नंतर त्याच असहकार ठरावालाच त्यांनी मंजुरी दिली किंवा चित्तरंजन दास यांनीच पुढच्या अधिवेशनामध्ये तो ठराव मांडलेला होता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि चौरी चौरा घटना घडल्यानंतर असहकार चळवळ थांबवल्यानंतर गांधीजींनी म्हटलेलं एक विधान पण लक्षात ठेवा, की गांधीजींना असं वाटलं की भारतीय लोकांना असहकार म्हणजे काय किंवा सत्याग्रह म्हणजे काय हे पुरतं कळलेलं नाही. त्यामुळे मग लोकांनी अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे आणि पूर्व तयारी न करता किंवा सगळ्या गोष्टींची तयारी न करता या पद्धतीने मी असहकार आंदोलन चालू केलं. त्यामुळे मग ती एक हिमालयीन घोडचूक वगैरे अशा पद्धतीने महात्मा गांधीजींनी ही जी घटना घडली होती त्याची त्यांनी निंदा केलेली होती. ओके, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या? पर्याय 1 भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील. बी वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ. सी वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते. आणि डी भाऊसाहेब थोरात, जी के देवधर. आता खाली परत ऑप्शन दिलेले आहेत ए, बी आणि सी, बी, सी आणि डी, ए आणि बी फक्त, आणि ए, बी, सी आणि डी. तर असे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे प्रश्न आहेत तर मोस्टली इथे पण जी नावं येतात तर ती नावं आपण कुठेतरी ऐकलेली असतात, पण हे सहकाराशी संबंधित आहेत किंवा नाही, किंवा जो अभ्यास तुम्ही केलेला असतो, ज्या साच्यातून तुम्ही अभ्यास केलेला असतो त्याच्यामध्ये बसणारे असे क्वेश्चन नसतात. तर मागचं जर तुम्ही 2019चा पेपर पाहिला, 18चा पेपर पाहिला, तर तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ती मॅक्झिमम टाइम्स सर्व बरोबर किंवा वरीलपैकी सर्व अशी मिळालेली असतील. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सुद्धा वरीलपैकी सर्व म्हणजे ए, बी, सी, डी हेच आहे. पण असे प्रश्न आले, तुमचा अटेम्प्ट खूपच कमी असेल तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अशी रिस्क घेऊ शकता. थोडं लॉजिक लावून तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. सो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणजेच भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात आणि जी के देवधर या सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या सहकारी चळवळीशी संबंधित होत्या. पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कोणती संस्था काढली? 1 विधवाश्रम, 2 शारदा सदन, 3 निष्काम कर्ममठ आणि 4 महिलाश्रम. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 महिलाश्रम. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये महिलाश्रमाची स्थापना केली. ओके, तर बाकीचे जे आहेत विधवाश्रम, निष्काम कर्ममठ, शारदा सदन हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण महिलाश्रमाची माहिती पाहूया. महिलाश्रम 1915ला त्यांनी स्थापना केली होती आणि ती कुठे,
तर पुणे या ठिकाणी. ओके. तर शारदा सदन जे आहे त्याची स्थापना 1889ला झाली होती. ती कोणी केली होती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. न सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्ही सुद्धा या पद्धतीने अभ्यास करावा, की अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात या गोष्टी तुम्हाला माहीत असावं हे अपेक्षित आहे म्हणून. त्यानंतर निष्काम कर्ममठाची स्थापना जी आहे ती 1908ला कर्वेंनीच केलेली होती. ओके. आणि विधवाश्रम जे आहे ते विधवा स्त्रियांसाठी कार्य करणारी एक संस्था होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते. ओके. आता इथे परत एकदा 1857च्या उठावावरती प्रश्न आला. पहिलाच प्रश्न आपण 1857च्या उठावावरती पाहिलेला, दुसरा प्रश्न आणि त्यानंतर पुन्हा एक प्रश्न. म्हणजे मागच्या एका पेपरमध्ये आपण पाहिलं होतं की राष्ट्रीय सभेवरती सलग 2 प्रश्न 3 प्रश्न एकाच पेपरमध्ये आले होते. इथे आपण पाहतो की 1857च्या उठावावर सलग 2 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे घटक करताना काळजीपूर्वक करायचे आहेत की अशा पद्धतीने तुम्ही ते फिक्स करा. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना किंवा भूगोलाचा अभ्यास करताना एक फायदा हा असतो की त्याच्यामध्ये अशा फॅक्ट असतात की जे कधीच बदलणार नसतं. म्हणजे तुम्ही जर समजा इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इथले आकडे दररोज बदलत असतात, बरोबर. करंट अफेअर्स पण नेहमी बदलत असतं. पण तुम्ही जर इतिहासाचा विचार केला तर इतिहास कधीच बदलणारा नसतो. जो आपल्या अभ्यासासाठी आहे तर तो म्हणजे 1857चा उठाव जो आहे तिथलं आपण जर लखनौचं उदाहरण घेतलं तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे, अवधच्या बेगम. म्हणजे 1857च्या उठावामध्ये लखनौच्या उठावाचं जे नेतृत्व होतं ते अवधच्या बेगमनी केलं होतं. तर अजून 10 वर्षांनी जरी आपण हे अभ्यासलं तरी सुद्धा त्याचं उत्तर अवधच्या बेगम हेच राहणार आहे. त्यामुळे असे टॉपिक जे आहेत म्हणजे हा फायदा इतिहासामध्ये राहतो. त्यामुळे असे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचे आहेत. ओके. मग आता 1857च्या उठावाबाबतीत खूप गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाले ते ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिथलं नेतृत्व कोणी केलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथे कोण ब्रिटिश अधिकारी होता, ब्रिटिश अधिकारी कोण होता किंवा कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरुद्ध हे उठाव झाले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मग आपण अगदी शॉर्टमध्ये पाहूयात. लखनौचं तर आत्ताच आपण पाहिलं, अवधच्या बेगम म्हणजेच त्यांचं नाव होतं बेगम हजरत महल. ओके. बेगम हजरत महल यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. त्यानंतर जर दिल्लीचं उदाहरण पाहिलं तर तिथे होते बहादूर शाह जफर किंवा बहादूर शाह दुसरा असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. हे बादशाह होते. त्यानंतर म्हणजे बादशाह जरी त्या उठावाचं नेतृत्व त्यांच्याकडे असेल तरी सुद्धा खरं नेतृत्व जे आहे ते त्यांचे सेनापती बख्त खान यांच्याकडेच होतं. ओके. त्यानंतर कानपूर हा पण उठाव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तिथलं नेतृत्व होतं नानासाहेब पेशवे यांच्याकडे. ओके. आणि त्यांचे सेनापती किंवा त्यांचे एक सहकारी तात्या टोपे हे सुद्धा नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर झाशीचं तर सगळ्यांनाच माहिती आहे, झाशीची राणी जिचं खरं नाव काय होतं, मणुकर्णिका. त्यानंतर जगदीशपूरच्या उठावाचं जे नेतृत्व आहे ते कुंवर सिंह यांच्याकडे होतं. अलाहाबादचं लियाकत अली यांच्याकडे. आता आपल्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सातारामध्ये होते रंगो बापूजी गुप्ता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 27वी रेजिमेंट. त्याचबरोबर दुसरी काही नावं पण आहेत जे आपल्याला म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, तर ती पण तुम्ही वाचून घ्या. खानदेशमध्ये खर्जा सिंग. ओके. खर्जा सिंग असं त्यांचं नाव आहे. आणि सातपुडामध्ये शंकरशहा. तर 1857च्या दृष्टीने या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर 1857च्या उठावाला कोणत्या व्यक्तींनी काय म्हटलेलं आहे, म्हणजे काही व्यक्तींनी त्याला भारताचं स्वातंत्र्य युद्ध म्हटलंय, काही लोकांनी त्यांना शिपायाचं बंड म्हटलंय, काही लोकांनी शिपायांची भाऊगर्दी म्हटलंय. तर याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. पण इथे पण 2 नावं जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्याच्यापैकी एक नाव जे आहे ते आहे बेंजामिन डिझरायली. बेंजामिन डिझरायली. आणि दुसरं नाव जे आहे ते आहे कर्नल मल्सन. कर्नल मल्सन. आता ही नावं का लक्षात ठेवायची आहेत, तर हे होते ब्रिटिश अधिकारी. मात्र हे ब्रिटिश अधिकारी असून सुद्धा त्यांनी 1857च्या उठावाला हा एक राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव होता असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळी एखादी ब्रिटिश व्यक्ती असं बोलते तर ती गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली. तर आपल्याला 1949 मध्ये विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुणे. म्हणजे पुणे विद्यापीठाची स्थापना जी आहे ती 1949ला झाली. मग आपण बाकीचे पण पाहूयात. अमरावतीची झाली 1983ला. कोल्हापूर झाली 1962.
आणि मुंबई जे आहे तर ते आपल्याला माहितीच आहे की 1857 म्हणजे 1857चा उठाव झाला, त्याच वेळेला मुंबईच्या विद्यापीठाची पण स्थापना झाली असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदींमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? 1 युगांतर, 2 दर्पण, 3 संध्या आणि 4 वंदे मातरम. पर्याय आहेत ABC, ACD, AD आणि CD. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ACD फक्त. ओके, AC आणि D फक्त. दर्पणबद्दल मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला प्रश्न विचारला की हे केव्हा सुरू झालं वगैरे, तर ह्या गोष्टी जरी तुम्हाला माहीत झाल्या तर तुमच्या लक्षात येईल की 1908च्या कायद्यानुसार म्हणजे त्यांनी प्रकाशन वगैरे बंद केलं असेल का. तर युगांतर असेल, संध्या असेल, त्यानंतर वंदे मातरम असेल, तर यांचं प्रकाशन बंद झालेलं. आता हा जो 1908चा कायदा होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच वृत्तपत्रांवरती बंदी आणलेली होती. असेच दुसरे पण काही कायदे होते, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट वगैरे, तर ते कायदे सुद्धा तुम्ही अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? 1 इंडिया काउन्सिल ऍक्ट 1909, 2 इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861, 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 आणि 4 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. ओके, या कायद्याने ब्रिटिश साम्राज्यशाहीने काय केलं तर ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार काढून घेतला. मग आता हा कायदा का करण्यात आलेला तर जस्ट 1857चा उठाव झालेला आणि या उठावानंतर राणीने 1858चा कायदा जाहीर केला आणि राणीने तिचा जाहीरनामा सुद्धा जाहीर केलेला होता. ओके, जाहीरनामा सुद्धा घोषित केलेला. म्हणजे आता जर आपण रिलेट केलं तर 1857च्या उठावावरतीच आपल्याला या पेपरमध्ये 3 प्रश्न मिळाले. म्हणून मी तुम्हाला परत परत सांगते की ठराविकच टॉपिक करा, पण ते असे करा की ज्याच्यावरती तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातील. सो अभ्यास करताना ही स्ट्रॅटेजी ठेवा. आणखी एक प्रश्न होता ॲक्च्युली याच्यामध्ये, जो की इथे मला घेता नाही आला, की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर किंवा व्हॉइसरॉय कोण होते? पहिले भारतीय व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल कोण होते? त्या प्रश्नाचं उत्तर होतं C राजगोपालाचारी. ओके, C राजगोपालाचारी, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता हे जे आहेत C राजगोपालाचारी किंवा व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरल, त्यांच्या बाबतीत आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे ते मी सांगते. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आपल्याला विचारला जाऊ शकतो, जो की होता रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, जे मी सांगते ते फक्त लक्ष देऊन ऐका, नंतर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चरमध्ये ही जी नावं आहेत ती लिहून ठेवू शकता. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल जर विचारलं तुम्हाला तर तो असेल वॉरन हेस्टिंग. फक्त गव्हर्नर म्हटलं तर रॉबर्ट क्लाइव्ह, गव्हर्नर जनरल म्हटलं तर वॉरन हेस्टिंग. ओके, त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जर विचारलं तर तो आहे विल्यम बेंटिंग. ओके, विल्यम बेंटिंग. त्यानंतर जर भारताचा पहिला व्हॉइसरॉय विचारला तर तो आहे लॉर्ड कॅनिंग. तर त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा की बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा दर्जा कुठल्या कायद्याने दिला तर तो दिला 1773च्या ऍक्टने. 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्या रेग्युलेटिंग ऍक्टने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असा दर्जा दिला. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल 1833च्या चार्टर ऍक्टने बनला. 1833चा चार्टर ऍक्ट. त्यानंतर भारताचा पहिला व्हॉइसरॉय जो होता तो कॅनिंग ठरलेला आहे आणि तो कोणत्या कायद्याने, जो आत्ता जस्ट आपण पाहिला होता 1858चा कायदा, जो की 1857चा उठाव झाल्यानंतर पारित करण्यात आलेला, तो म्हणजे 1858चा कायदा. आणि त्याच कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार जो आहे तो ब्रिटिश प्रशासनाने त्यांच्या हाती घेतला. त्यानंतर जर आपण भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय पाहिला तर तो असेल माउंटबॅटन. ओके, मी फक्त भारताचा म्हणते, स्वतंत्र भारताचा नाही. आणि जर आपण स्वतंत्र भारताचा जर पाहिला पहिला गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय तर ते सुद्धा माउंटबॅटनच होते, कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय कोण होते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल माउंटबॅटन. आणि स्वतंत्र भारताचे हे बनले ते 1947च्या कायद्यानुसार. आणि मग माउंटबॅटन नंतर आलेली पहिली भारतीय व्यक्ती जी गव्हर्नर जनरल बनली ती म्हणजे C राजगोपालाचारी. C राजगोपालाचारी. आणि हेच मग स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सुद्धा ठरलेले आहेत. तर या काही गोष्टी होत्या इतिहासाचा अभ्यास करताना
काही ठराविक पॉईंट आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे आहेत, ते फोकस करायचे आहेत. लवकरच मी स्टडी स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर इथे तुम्हाला स्टडी स्ट्रॅटेजीचे किंवा स्टडी प्लॅनचे काही लेक्चर्स मिळतील. आजच मी तुम्ही कंबाईनमध्ये 65 पेक्षा जास्त मार्क्स कसे घेऊ शकता याच्यावरचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण त्याच्यामध्ये 65+ मार्क्स घेण्यासाठीची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा जो स्टडी प्लॅन आहे तो मी विथ प्रूफ दिलेला आहे, जे मी तिथल्या तिथे तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही मार्क्स मिळवू शकता. सो तो व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामवरती तुम्ही ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती बाकीच्या अपडेट्स मिळवू शकता. त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. इथे तुम्ही डिरेक्टली माझ्याशी जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता. सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, हे लेक्चर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.